दूषित पाणी जबाबदार कोण? पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचा जनशक्ती न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट. सोलापुरात पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून सध्या नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. उजनीच्या पाण्यात रासायनिक घटक असल्याच्या चर्चांपासून दूषित पाण्यामुळे गंभीर आजारांचा धोका असल्याच्या दाव्यापर्यंत अनेक प्रश्न सोलापूरकरांसमोर आहेत. 20 लाख नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न नेमका किती गंभीर आहे? पाणी खरंच दूषित आहे का? आणि जलशुद्धीकरण केंद्रात नेमक्या कोणत्या प्रक्रिया केल्या जातात? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जनशक्ती न्यूजने सुरू केलेल्या दूषित पाणी जबाबदार कोण या विशेष मालिकेत सोलापुरातील जलशुद्धीकरण केंद्रांचा ग्राउंड रिपोर्ट सुरू केला आहे. या मालिकेतील पहिली भेट पाकणी जलशुद्धीकरण केंद्राला. पाकणी जलशुद्धीकरण केंद्रात कनिष्ठ अभियंता रमेश आवताडे आणि केमिस्ट वैभव शिंदे यांनी जलशुद्धीकरणाची संपूर्ण प्रक्रिया जनशक्ती न्यूजला समजावून सांगितली. पाकणी केंद्रामध्ये 683 हॉर्स पॉवर क्षमतेच्या पंपाच्या माध्यमातून दररोज तब्बल 80 mld पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. मात्र कच्चे पाणी थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत नाही. जलशुद्धीकरणासाठी येथे अनेक टप्प्यांची प्रक्रिया केली जाते. सर्वप्रथम येथे रॉ वॉटर म्हणजेच कच्चे पाणी, त्यानंतर कोॲग्युलंट, प्री क्लोरिनेशन, फ्लॅश मिक्सिंग, क्लॅरिफायर, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन आणि पोस्ट क्लोरिनेशन अशा विविध प्रक्रियांमधून पाणी पुढे जाते. या प्रत्येक प्रक्रियेचा उद्देश पाण्यातील अशुद्धता आणि सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी करून ते पिण्यास योग्य बनवणे हा आहे. या प्रसंगी कनिष्ठ अभियंता रमेश आवताडे यांनी कच्चे पाणी आणि प्रक्रिया झाल्यानंतरचे पाणी प्रत्यक्ष दाखवत दोन्हीमधील फरक स्पष्ट केला. तर केमिस्ट वैभव शिंदे यांनी पाण्याच्या चाचणी अहवालांच्या प्रती तसेच मागील 30 दिवसातील नमुना तपासणीचे अहवाल जनशक्ती न्यूजला दाखवले. आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी प्रयोगशाळेच्या तपासणीत खरंच पिण्यास योग्य आढळले आहे का? जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून पाकणीच्या पाण्याची सूक्ष्मजीवशास्त्रीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोलिफॉर्म, थर्मोटॉलरंट कोलिफॉर्म आणि ई कोलाय हे घटक आढळले नाहीत. विशेषतः ई कोलाय हा मलजन्य प्रदूषणाचा महत्त्वाचा निर्देशक मानला जातो आणि पाकणीच्या नमुन्यात ई कोलाय आढळला नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. म्हणजेच नमुना तपासणीच्या वेळी सूक्ष्मजीवशास्त्रीय निकषांच्या आधारे हे पाणी पिण्यास योग्य असल्याचे अहवालातून स्पष्ट होते. पण कहाणी इथे संपत नाही. कारण पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न केवळ जीवाणू किंवा सूक्ष्म जीवांपुरता मर्यादित नाही. पाण्यातील रासायनिक घटक, जड धातू, क्षार आणि इतर रासायनिक प्रदूषक यांची तपासणीही तितकीच महत्त्वाची आहे. आणि यासाठी पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याचा रासायनिक तपासणी अहवालही समोर आला आहे. जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत कच्चे आणि प्रक्रिया केलेले पाणी निर्धारित रासायनिक निकषांमध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पीएच, टीडीएस, क्लोराईड, फ्लोराईड, नायट्रेट, लोह, क्षारता आणि पाण्याची कठीणता यासारख्या घटकांचे प्रमाण स्वीकार्य मर्यादेत आढळल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणून उपलब्ध रासायनिक तपासणीच्या निकषानुसारही पाणी पिण्यास योग्य असल्याचे प्रयोगशाळेने नमूद केले आहे. मात्र प्रयोगशाळेने एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. पाणी पिण्यापूर्वी योग्य निर्जंतुकीकरण आणि नियमित जीवाणूविषयक तपासणी आवश्यक आहे. त्यामुळे सोलापूरकरांच्या मनात निर्माण झालेला प्रश्न, आपण पितोय ते पाणी खरंच सुरक्षित आहे का? याचे उत्तर केवळ चर्चेतून नाही तर वैज्ञानिक तपासणी, अधिकृत अहवाल आणि प्रत्यक्ष पडताळणी यातूनच मिळू शकते. पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील उपलब्ध अहवालानुसार तपासणीच्या वेळी सूक्ष्मजीवशास्त्रीय आणि रासायनिक निकषांवर पाणी समाधानकारक आढळले आहे. मात्र पाण्याची गुणवत्ता ही सतत तपासण्याची प्रक्रिया आहे. आजचा अहवाल समाधान देणारा असला तरी उद्याच्या पाण्याची गुणवत्ता काय असेल? नागरिकांना नियमितपणे कोणते अहवाल उपलब्ध करून दिले जातात? जलशुद्धीकरण केंद्रापासून नागरिकांच्या नळापर्यंत पोहोचेपर्यंत पाण्याची गुणवत्ता कायम राहते का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जनशक्ती न्यूजची ही विशेष मोहीम सुरूच राहणार आहे. पाणी तुमचा अधिकार आहे आणि सुरक्षित पाणी ही तुमची गरज. दूषित पाणी जबाबदार कोण? पाहुयात जनशक्ती न्यूजचा पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील हा ग्राउंड रिपोर्ट. सेडिमेंटेशनमध्ये ते खाली जायला पाहिजे, परंतु आपण बघतोय या ठिकाणी फिल्टर बेडमध्ये सुद्धा कचरा आणि म्हणजे पाणी काही प्रमाणात अशुद्ध दिसतं सगळं. फिल्टर बेडवरती आले इथून नाही सर, हे जे आपलं झाड वगैरे आहेत आलेलं, हां त्याच्यात इथून नाही. इथं पण आता फिल्टर बेडवर पाणी आलेलं आहे.
फिल्टर बेडवर पाणी आल्यानंतर जरा ते पाणी जरा शुद्ध दिसायला पाहिजे ना आपल्याला सर. नाही ना शुद्ध- हा अजून झालेला नाही ना शुद्ध. हां त्या इनलेट आहे आपला हा फक्त सेटल झालेला आहे. ते आता फिल्टर नंतर क्लोरिनेशन ना नंतर पूर्ण नाही. मग इथं तर फिल्टर पाणी आता जे फिल्टर झालेलं पाणी कुठे आहे आता हा खाली आहे ते खाली आहे. नंतर फिल्टर हे सध्या जे आहे ना फिल्टर बेडवरती प्रक्रिया चालू आहे पाण्याची आणि फिल्टर झालेलं पाणी जे आपल्याला पाहायचं आहे ते आता ती खाली दाखवणार आहे. म्हणजे हे काय खाली जरा दिसतं ना. क्लोरिनेशनचं प्रमाण जरा जास्त झालं तर त्याचे काय दुष्परिणाम किंवा कमी झालं तर त्याचे काय दुष्परिणाम कमी झालेली बॅक्टेरिया मारतो नाही नाही पब्लिकला जनतेला काय त्याचे क्लोरीनचं प्रमाण जरा जास्त झालं पाण्यामध्ये. आता एखाद्या वेळेस काय होतं माहिती आहे का ट्रीटेड पाणी- वॉटर जर अनसेफ असेल हां. ट्रीटेड वॉटर हां. आणि त्याच्यात क्लोरीन पण नसेल हं. तर मग त्याची अनसेफ्टी वाढते. बरं. त्याच्यामुळे नाही नाही क्लोरीन कधी कधी काय होतं माहिती आहे का सर पाण्यामध्ये ना क्लोरीनचा वास अधिक येतो जास्त उग्र वास येतो पाण्यामध्ये. म्हणजे कधी वास येत नाही कधी उग्र वास येतो. मग अशा वेळेस म्हणजे क्लोरीनचं प्रमाण जास्त झालेलं असतं. मग क्लोरीनचं प्रमाण झाल्यानंतर जास्त झाल्यानंतर त्याचा काय दुष्परिणाम लोकांवरती होतो का त्यांच्या आरोग्यावरती वगैरे असं काय हायर डोजिंग जर त्याचं असेल पण ते हां. होऊ शकतो. दुष्परिणाम दुष्परिणाम म्हणजे काय सांगा. थोडंसं उलट वॉमिटिंग वगैरे जास्त होऊ हां, शकतं. एकदम हायर असं तर आम्ही सगळं काळजी घेतो. बरोबर. कलर वगैरे आला. म्हणजे आणखीन एक म्हणजे रिसर्चमध्ये असं दिसून आलं की उजनी धरणाचं पाणी जे आहे की दूषित पाणी म्हणजे त्या पाण्यामध्ये केमिकल वगैरे मिसळून ते पाणी इथपर्यंत येतं. मग ते जे मिसळलेले जे त्याच्यामध्ये केमिकल्स जे आहेत ते घातक आहे शरीरासाठी आरोग्यासाठी. मग त्या तुमच्या प्रक्रियेमुळे त्याच्या प्रक्रियेच्या माध्यमातून ते जे दूषित घटक जे आहेत ते पाण्यामध्ये त्याचा नाश होतो का? ओके ते पण आपले रिपोर्ट आहेत. जे हां हेवी मेटल्स वगैरे असतील तर आम्ही त्यापासून करू. स्रोत आहे उजनी धरणातनं पाणी या ठिकाणी येतं आणि या ठिकाणी पाण्यावरती विविध प्रक्रिया केल्या जातात. त्याच्यामध्ये कॉग्युलेशन असेल किंवा प्रॉक्युलेशन असेल किंवा मग त्याच्यानंतर मग सेडिमेंटेशन असेल किंवा मग फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन असेल. विविध प्रक्रिया या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये होऊन त्याच्यानंतर मग सोलापूर शहराला पाणी पुरवठा होतं. याबद्दल अधिक माहिती जी आहे या ठिकाणी केमिस्ट माझ्याबरोबर आहेत शिंदे साहेब ते आपल्याला थोडक्यात माहिती देईल. शॉर्टमध्ये हां शॉर्टमध्ये तर फर्स्ट युनिट जे आहे आपलं रॉ वॉटरचं ते एरिएशन आहे. एरिएशनमध्ये आपण डिझॉल्व ऑक्सिजन जो आहे पाण्याचे रॉ वॉटरमध्ये डिझॉल्व ऑक्सिजनची जी मात्रा आहे ती वाढवतो. त्यानंतर आपण कॉग्युलंट्स ॲड करतो. कॉग्युलंट्स आलम जे आहे ते आपण तिथे ॲड करतो. त्यानंतर प्रीक्लोरिनेशनची जी ट्रीटमेंट आहे ती देतो. प्रीक्लोरिनेशनची ट्रीटमेंट यासाठी आहे की पाण्यामध्ये रॉ वॉटरमध्ये पण जे पण बॅक्टेरिया जे आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी आपण प्रीक्लोरिनेशनची ट्रीटमेंट देतो. फ्लॅश मिक्सचरकडे आल्यानंतर आपण जे पण काही केमिकल्स टाकले त्यामध्ये आलम असेल तुमचं क्लोरीन गॅस असेल व्यवस्थित त्याचं मिक्सचर होण्यासाठी आपण फ्लॅश मिक्सचरचा यूज करतो. त्यानंतर वॉटर जे आहे ते क्लॅरिफायरला जातं. क्लॅरिफायरला गेल्यानंतर जे पण काही चार्ज पार्टिकल्स आलममध्ये प्रेझेंट्स असतील त्या इम्प्युरिटी कलेक्ट करतात आणि तिथे वॉटरला टायमिंग भेटल्यामुळे त्या इम्प्युरिटी खाली सेटल होतात आणि क्लिअर वॉटर जे आहे ते फिल्टरकडे येतं. फिल्टरकडे आल्यानंतरसुद्धा अजून मायनर काही ज्या इम्प्युरिटीज असतील त्या फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये आपल्याला रिमूव्ह होतात. फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये विविध प्रकारच्या लेयर्स असतात मीडियाच्या त्या थ्रू वॉटर जातं आणि मायनर इम्प्युरिटी ज्या आहे अजून क्लॅरिफायरवरून जे फिल्टरला आलेले पाणी त्या पूर्णपणे तिथे रिमूव्ह होतात आणि त्यानंतर क्लिअर वॉटर पुढे येतं. पुढे आल्यानंतर फॉर सेफ्टी आपण पोस्ट क्लोरिनेशन देतो. वॉटरला ड्युरिंग ट्रॅव्हलिंग काही कंटॅमिनेशन होऊ नये यासाठी आपण पोस्ट क्लोरिनेशनचा यूज करतो. तर
आता असंच द्यायचं आहे लोकांना की जे सध्या म्हणजे जी अफवा चालू आहेत सोलापूर शहरामध्ये मीडियाच्या माध्यमातून की हा जो दूषित पाणी पुरवठा होतो त्या पाणी पुरवठ्यामुळे म्हणजे 20 लाख लोकांना कॅन्सर सारख्या घातक रोगाचा धोका आहे. म्हणजे या पाण्यामुळं सोलापूर शहराच्या लोकांना कॅन्सरचा धोका आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, आमची जी प्रक्रिया आहे, जी पण आपण प्रक्रिया राबवतो हां त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. आम्हाला असा विश्वास आहे हां की कोणत्याही प्रकारची लोकांना आमच्याकडून हानी होणार नाही किंवा सोलापूर शहराला कोणताही धोका आमच्यापासून नाही, हा आम्हाला ठाम विश्वास आहे. ते रॉ वॉटर आहे, बरोबर आहे. आणि ते पहिलं ते ट्रीटेड वॉटर. ओके. ते प्रक्रिया केलेलं पाणी हां, हे प्रक्रिया. केलेलं पाणी ओके. हां बरोबर. येस. हे जर आपण पाहिलं तर हे जे आहे ना आपण पाहू शकता हे रॉ वॉटर आहे म्हणजे कच्चं पाणी आहे आणि हे ट्रीटेड वॉटर आहे म्हणजे याच्यावरती प्रक्रिया झालेलं पाणी आहे. हे आपण पाहू शकतो असा फरक आहे. सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माऊस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330.